बेसिक प्रिन्सिपल ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे ह्या चॅप्टरला कोणत्या नावाने ओळखलं जाते त्याला ह्याला GOC म्हणून पण ओळखलं जाते. तर GOC महत्वाचा पार्ट आहे काय याचा ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा. ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये बेसिक प्रिन्सिपल ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणून दिलं जाते आणि याच सिलेबसला नीट मध्ये काय आहे बेसिक नाव तर सेमच आहे पण ह्याला जनरली कोचिंग क्लासेस मध्ये GOC म्हणून ओळखलं जातं. तर हा ऑर्गॅनिक साठी महत्वाचा पार्ट आहे. त्यामध्ये बघा काय बघायचं आपल्याला introduction मध्ये all of the elements only have a carbon is able to form a immense array of the compound and ranging from the methane पासून कुठवर जाते कार्बन एक कार्बनचा कंपाऊंड कोणता आहे पहिला आहे महत्वाचा आहे मिथेन म्हणून ओळखला जाते. तर डीएनए मध्ये सुद्धा काय असतं हे हायड्रोकार्बन किंवा हे जे ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे ते सापडले जातात. मिक्सचर ऑफ द कंपाऊंडला काय म्हणतात आणि कॉम्प्लेक्स मिक्सचर ऑफ द कंपाऊंडलाच काय म्हणतात क्रूड ऑइलच्या. तर क्रूड ऑइल म्हणजे जनरली काय असते पेट्रोल डिझेल एक मिक्स झालेलं ऑइल असते त्याला काय म्हटलं जातं हायड्रोकार्बन म्हटलं जाते. फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये याचं काय केलं जातं यूज केलं जाते मशीन मध्ये. आणि ऑर्गॅनिक कंपाऊंड आपल्याला काय स्टडी करावं लागतं इंटरेस्टिंग काय की राईट द त्यांचं फंक्शन आपल्याला काय करायचं ग्रेटली इम्पॉर्टन्स टू आवर लाईफ म्हणजे आपल्या लाईफला काय त्याचं महत्व जास्त आहे त्यामुळे आपल्याला काय करायचं याची स्टडी करायची. आता यामध्ये काय म्हणतंय सिग्मा बॉन्ड आणि पाय बॉन्ड काय असतं हे आपल्याला आयडेंटिफाय करायला सांगितलं यांनी. तर सिग्मा बॉन्ड आणि पाय बॉन्ड ही वेगवेगळे दोन प्रकारचे बॉन्ड असते ते आपण बघतच असतो जे की आपल्याला इनऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये बघायचं असते. स्ट्रक्चरल रिप्रेझेंट ऑफ द ऑर्गॅनिक मॉलिक्युल. आता ऑर्गॅनिक मॉलिक्युल जे असते त्यांना स्ट्रक्चरली कसं रिप्रेझेंट केलं जाते ते आपण बघायचं. इथं सांगितलेलं ट्राय दिस काय इथेनचं स्ट्रक्चर ड्रॉ करायला लागलेलं आहे आपल्याला जी की स्ट्रक्चरल फॉर्म्युला ड्रॉ सांगितलाय आणि इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर असते प्रोपेनचं ते ड्रॉ करायला सांगितलं. तर यामध्ये चार प्रकारचे काय असते तर स्ट्रक्चर ड्रॉ करायचे असते ते आपल्याला सांगितले. तर ही बघा ही मिथेनचा फॉर्म्युला आहे. C म्हणजे कार्बन असते आणि H म्हणजे काय असते हायड्रोजन असते आणि 4 हायड्रोजन याला लागले आहेत. आणि ही जी मध्ये एक लाईन टाइप दिलेला असते याला म्हटलं जाते बॉन्ड. त्यामध्ये बघा ही हायड्रोजन 3 आणि 4 हायड्रोजन एका कार्बनला 4 बॉन्डने काय केलेले जोडले जाते. तर एक बॉन्ड लाईन जी असते त्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन असते एक आणि 2 इलेक्ट्रॉन पासून एक बॉन्ड लाईन तयार झालेली असते. तर ह्या स्ट्रक्चरला काय म्हटलं जाते बॉन्ड स्ट्रक्चर म्हटलं जाते मिथेनचं किंवा ऑर्गॅनिक कंपाऊंडचं. त्यानंतर जे आपल्याला बघायचंय जे पुढलं आहे तर त्यामध्ये इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर मॉलिक्युलचं कसं असतंय. तर हे जे बॉन्ड मी सांगितले की एका बॉन्ड मध्ये काय असते 2 इलेक्ट्रॉन असते त्या बॉन्डच्या जागेवर काय करायचं आपल्याला इलेक्ट्रॉन तिथं दाखवायचे आहेत. तर ते इलेक्ट्रॉन आपण तिथं बघू शकतो त्या बॉन्डच्या जागेवर. तर त्यानंतर व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन दाखवले तर ही 4 हायड्रोजनच्या जी आपण लाईन दाखवतो त्या जागेवर काय करायचे आपल्याला 2 इलेक्ट्रॉन असे दाखवायचे ह्याला म्हणते इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर. इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर सिम्प्लिफाईड ल्युईस फॉर्म्युला पण म्हटलं जातं ह्याला. त्यानंतर ही इंट्रोडक्शन आहे आपल्याला जस्ट कंडेन्स फॉर्म्युला म्हणून एक असते. आता आपण काय केलं CH4 ह्याला आपण असं पण लिहू शकतो किंवा या बॉन्ड लाईन फॉर्म्युला लिहू शकतो किंवा इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर लिहू शकतो. तर ह्यालाच कंडेन्स म्हणजे काय असते एक प्रकारचे विशिष्ट म्हणजे एका सिंपल फॉर्म मध्ये आपल्याला लिहायचंय जे की आपल्याला कॉम्प्लिकेटेड करायचं नाही जास्त. त्यामध्ये काय होतंय कंडेन्स फॉर्म मध्ये काय केलं जाते फॉर्म्युला ऑफ द इथेनचा कंडेन्स मध्ये कसं लिहिलं जाते CH3 म्हणजे 2 कार्बनचा कंपाऊंड एक कार्बन 2 कार्बनचा कंपाऊंड कोणता इथेन आहे तर त्याला आपण असं लिहू शकतो. तर त्या जागी बॉन्ड न लिहिता काय करायचं आपण CH3 म्हणजे आपण समजून घेऊ शकतो की ह्यामध्ये काय समजावं लागेल की यामध्ये एक बॉन्ड तयार होते जे की आपण दाखवला नाही. ह्याला म्हटलं जाते कंडेन्स फॉर्म ऑफ द इथेन स्ट्रक्चर. त्यानंतर बॉन्ड लाईन फॉर्म्युला ऑर द झिगझॅग फॉर्म्युला. तर ही सगळ्यात जास्त यूज केला जाते बॉन्ड लाईन फॉर्म्युला किंवा झिगझॅग फॉर्म्युला. तर झिगझॅग फॉर्म्युला ह्या टाइपचा ही झाला प्रोपेनचा झिगझॅग फॉर्म्युला. ह्यामध्ये बघा इथे 1 2 आणि 3 प्रोपेन हा 3 नंबरचा कंपाऊंड आहे ज्यामध्ये 3 कार्बन असते अल्केनच्या ह्याच्यामध्ये. तर 1 नंबर 2 कार्बन आणि 3 कार्बन ही झाला. तर आपल्याला इथेनचा फॉर्म्युला ड्रॉ करायला लावला तर इथेनचा फॉर्म्युला आपल्याला बॉन्ड लाईन मध्ये ड्रॉ करता येत नाही कारण की इथेनला आपल्याला जर ड्रॉ करायचं म्हणलं तर येणार नाही. तर दोन कंपाऊंड आहेत ज्याला की आपल्याला बॉन्ड लाईन किंवा झिगझॅग फॉर्म्युला मध्ये लिहिता येत नाही. त्यामधला पहिला एक आहे तो मिथेन आणि दुसरा एक आहे तो इथेन. मिथेन 1 कार्बनचा कंपाऊंड आहे इथेन 2 कार्बनचा कंपाऊंड आहे. तर बॉन्ड लाईन फॉर्म्युला
3 कार्बनच्या कंपाऊंड म्हणजे प्रोपेन पासून सुरू होतंय. तर ह्यामध्ये वेगवेगळ्या C2H5 आणि ह्यातला एक H काढलाय आणि त्याला OH जोडलाय म्हणजे झाला इथेनॉल. जी की OH असते ती अल्कोहोलिक ग्रुप असते. तर यामध्ये कंडेन्स फॉर्म्युला आता यामध्ये बघा डॅश फॉर्म्युला म्हणजे काय बॉन्ड दाखवायचे सगळे. त्यामध्ये कंडेन्स फॉर्म्युला काय करायचंय ही जी आहे ती CH3 झाला इथून एवढा. पुन्हा इकडला बी CH3 झाला आणि मधले 2 कार्बनला काय करायचं 1 2 कार्बन आणि 1 2 3 4 4 हायड्रोजनला काय करायचं कंबाईन करायचं म्हणजे CH2 2 टाइम्स हे असं झालं कंडेन्स फॉर्म्युला. त्यानंतर कंडेन्स फॉर्म्युला बी आपण असं बी लिहू शकतो बॉन्ड दाखवून आपण असं लिहू शकतो आणि बॉन्ड लाईन किंवा झिगझॅग फॉर्म्युला किती कार्बन आहेत 1 कार्बन 2 कार्बन 3 कार्बन 4 कार्बन. तर 1 कार्बन 2 कार्बन 3 कार्बन 4 कार्बन असं लिहू शकतो. प्रत्येकाचे कंडेन्स फॉर्म मध्ये आपण याला रिप्रेझेंटेशन देऊ शकतो. तर ह्यामध्ये तुम्ही ट्राय करा की काय ह्यामध्ये ही टेबल किंवा चार्ट भरण्यात तुम्हाला इंटरेस्टिंग वाटावं आणि ते आपण भरावे या चार्ट मध्ये. तर एक फॉर्म्युला मध्ये आपण यांनी दाखवलेलं आहे की आपल्याला कसं ड्रॉ करायचंय. तर एक सांगतो मी कंडेन्स फॉर्म मध्ये कसं करायचं. 1 2 ही 2 लाईन दिल्या आहेत ना ती म्हणजे डबल बॉन्ड यांच्यामध्ये असतात. हे बघू आपण लास्टला. तर ड्रॉइंग द मॉलिक्युल्स इन द 3 डायमेन्शन. आता मी काय झालं 2D मध्ये आपण पेपर साईज मध्ये याला ड्रॉ करत होतो. तर 3D मध्ये कसं आपण याला ड्रॉ करायचंय वेज फॉर्म्युला म्हटलं जातं. वेज फॉर्म्युला काय असते त्यामध्ये ही जी लाईन दाखवलेली असते ही लाईन काय असते सॉलिड वेज म्हणून ओळखली जाते. त्यानंतर सिंगल बॉन्ड असतात बरं का सॉलिड वेज मध्ये. डॅश वेज मध्ये ही जी लाईन असते डॅश डॅश मध्ये आणि तिसरी लाईन असते जी काही असते नॉर्मल लाईन असते. तर ह्यामध्ये बघा आता हे जर काय मिनिंग असते ही डॅश म्हणजे सिंपल लाईन असते ती काय असते हायड्रोजनची. ही काय आहे बॉन्ड इन अ प्लेन ऑफ अ पेपर. जी पेपरच्या प्लेन मध्ये जी बॉन्ड आहे त्याला काय केलं जातं सिंगल लाईन सिंपल लाईन ड्रॉ केलं जाते. तर ही डॅश वेज लाईन जी असते त्याला काय म्हटलं जातं बॉन्ड गोईंग बिलो द पेपर म्हणजे पेपरच्या मागाल्या पाठीमागाल्या साईडला झालेला त्याला म्हटलं जाते डॅश लाईन. आणि जी सॉलिड लाईन असते जी की फिल केलेली असते किंवा गडद कलरची असते त्याला काय म्हणले बॉन्ड प्रोजेक्टिंग अबाव द पेपर. पेपरच्या वर येणारी ही जी असते सॉलिड पेपरच्या पाठीमागे जाणारी असते ती काय असते डॅश डॅश मध्ये दाखवलेली असते. आणि बॉन्ड इन प्लेन ऑफ द पेपर ते असते ती हायड्रोजन जी सिंपल लाईन दर्शवली जाते. त्यामध्ये दुसरं काय असते ही झाला वेज फॉर्म्युला. त्यानंतर फीचर प्रोजेक्शन फॉर्म्युला और द क्रॉस फॉर्म्युला याला काय म्हटलं जाते दोन प्रकारचे नाव याला दिले जाते फिशर किंवा क्रॉस फॉर्म्युला. त्यामध्ये या प्रकारे ड्रॉ केलं जाते फीचर प्रोजेक्शन किंवा क्रॉस फॉर्म्युला. आता बघा ही जी आपल्याला क्रॉस झालेला आहे इथं त्याला इथे एक कार्बन असतो तर कार्बन मॅक्झिमम 4 बॉन्ड बनवू शकतो 1 2 3 आणि 4 बॉन्ड यांनी बनवले. एक हायड्रोजन सोबत एक COOH म्हणजे कार्बोक्सिलिक ऍसिड एक OH एक CH3 यापैकी 4 बॉन्ड झाले. तर ह्यामध्येच बघा ही आडवी लाईन जी असते ती काय दर्शवत असते आपल्याला ही प्लेन ऑफ पेपर मध्ये आणि ही जी उभ्या लाईन वर आपल्याला ड्रॉ केलेलं असतं ही म्हणजे काय असते ही आडवी लाईन जी असते ही म्हणजे आउट ऑफ द प्लेन असते म्हणजे आपल्याकडे येत असते. आणि ही जी डॅश डॅश म्हणजे उभी लाईन असते ती काय असते पेपरच्या पाठीमागले म्हणजे COOH आणि CH3 ही काय पेपरच्या पाठीमागले ग्रुप आहे. तर ही झाले वेज फॉर्म्युला मध्ये फिशर प्रोजेक्शन. ही वेज पण आहे आणि फिशर प्रोजेक्शन पण आपल्याला दाखवले. त्यानंतर ही वेगवेगळे स्ट्रक्चर इथं दिले तर फिशर प्रोजेक्शन ऑर द क्रॉस फॉर्म्युला इथं आपल्याला सांगितलं. त्यानंतर थर्ड टाइप आहे न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला. तर न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला काय असते कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आपण असं दर्शवू शकतो किंवा कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आपल्याला काय करतंय विजिबल नसतंय. तर त्यामध्ये फीचर प्रोजेक्शन न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला ऑफ द इथेन. इथेनचा न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला कसा दाखवला बघा. इथेन काय म्हणून ओळखायचा ही असा प्रकारचा क्रॉस झालेला आहे. ही असं एक आलाय असं एक कार्बन आहे असं एक कार्बन आहे आणि ह्याला सर्कल केलेलं आहे. तर ही ते एक कार्बन आहे आणि टोटल जी सर्कल आहे याला एक कार्बन म्हणलं जाते ती की आपल्याला दर्शवलं जाते. तर यामध्ये टोटल 2 कार्बन झालेले आहेत. त्यामुळे 2 कार्बन म्हणजे काय इथेन असणार आहे. तर बघा 1 2 आणि 3 कार्बननी आणि ह्या पाठीमागं काय केलेलं असतंय 1 कार्बननी ह्याच्या मागला जो पाठीमागला कार्बन आहे ती आपल्याला डॉट डॉटने दाखवलेला आहे जे की इथं दाखवलेलं आहे डॉटने दाखवलेला आहे. त्याच्या मागल ही 2 प्रकारचे स्ट्रक्चर झाले की यामध्ये हायड्रोजन हायड्रोजन जवळ आहे आणि ही हायड्रोजन हायड्रोजन यांच्यामध्ये काहीतरी अँगल आहे लांब येतं. त्यानंतर जे आहे ही थेरी वाचल्यावर तुम्हाला कळणार की ह्यात काय दिलंय
ही सिंपल आहे. त्यानंतर सॉहॉर्स किंवा हेनरी ऑन किंवा पर्स्पेक्टिव्ह फॉर्म्युला काय असते, तर ह्यामध्ये दाखवलंय आपल्याला एक कार्बन आहे, इथं इथं दोन कार्बन म्हणजे हे इथेनचं झालं स्ट्रक्चर. यामध्ये बघा ही लाईन आणि ही लाईन कशी म्हणजे प्लेन मध्ये येतात, तर यामध्ये काय व्हायला लागले ही लाईन आणि ही लाईन एका प्लेन मध्ये आहेत, पण ही काय व्हायला लागले फॉर्म्युलाचे काय स्ट्रक्चर डिफरंट आहे, पण फॉर्म्युला काय याचा सेम आहे. आता त्यानंतर जे जे आपल्याला बघायचं क्लासिफिकेशन ऑफ द ऑर्गॅनिक कंपाऊंड. ऑर्गॅनिक कंपाऊंडला कसं क्लासिफाय केलं जाते, कार्बन स्केलेटल आणि फंक्शनल ग्रुपच्या आधारावर ह्यांना काय केलं जाते क्लासिफाय केलं जाते. तरी थोडं इंट्रोडक्शन म्हणजे माहिती दिलेली आहे त्यामध्ये बघा. त्यानंतर फ्रेमवर्क मॉडेल, बॉलॅस्टिक मॉडेल कसं असते, स्पेस फिलिंग मॉडेल कसं असते, हे आपल्याला मॉलिक्युलर मॉडेल यामध्ये दाखवले, ही एवढं इम्पॉर्टंट नाही. त्यानंतर क्लासिफिकेशन कसं केलं जातं, ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे त्यांना काय क्लासिफाय केलं जातं एसायक्लिक किंवा ॲलिफॅटिक कंपाऊंड मध्ये किंवा ओपन चेन ज्यामध्ये की चेन नाही, आणि सायक्लिक ज्यामध्ये की क्लोज्ड चेन असते. तर सायक्लिक आपल्याला जास्त करून स्टडी करायचे. तर सायक्लिक मध्ये बी काय होमोसायक्लिक ज्याला की कार्बोसायक्लिक पण म्हटलं जाते आणि हेट्रोसायक्लिक. होमोसायक्लिक म्हणजे काय एकच प्रकारच्या कंपाऊंडने किंवा एलिमेंटने ते बनलेलं असते, आणि हेट्रोसायक्लिक म्हणजे काय असते वेगवेगळ्या प्रकारच्या ॲटमनी काय बनलेलं असते. त्यानंतर होमोसायक्लिक मध्ये बी ॲलिसायक्लिक आणि ॲरोमॅटिक दोन प्रकार पडतात, आणि ॲरोमॅटिक कंपाऊंड आपल्याला सगळ्यात जास्त स्टडी करायचं आहे. त्या ॲरोमॅटिक मध्ये जे बेन्झोनाइड ॲरोमॅटिक, नॉन बेन्झोनाइड ॲरोमॅटिक. बेन्झोनाइड जे बेन्झीन पासून बनलेले असते, आणि नॉन बेन्झोनाइड जे की ॲरोमॅटिक जे की नॉन म्हणजे बेन्झीन नसणाऱ्या कंपाऊंड पासून बनलेले असतात. त्यानंतर सायक्लिकचा दुसरा प्रकार हेट्रोसायक्लिक मध्ये हेट्रोसायक्लिक ॲरोमॅटिक आणि हेट्रोसायक्लिक नॉन ॲरोमॅटिक कंपाऊंड आपल्याला बघायचे. तर ही झाली काय झाले क्लासिफिकेशन ऑफ द ऑर्गॅनिक कंपाऊंड, आणि त्यांचं काय झालंय वेगवेगळ्या ग्रुपमध्ये त्यांना कसं डिफरन्शिएट केलेलं आहे, आणि वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चर ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये कसे तयार होते ते आपल्याला दाखवलेले आहे. तर नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत क्लासिफिकेशन बेस्ड ऑन द कार्बन स्केलेटन वर बेस्ड कसं क्लासिफाय केलं जाते ऑर्गॅनिक कंपाऊंडला.